नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. रमाने आणि अक्षयने खूप काही शॉपिंग केलेली असते. रमा बेडरूम मध्ये येते आणि अक्षयला म्हणते, बघितलं ना मी काय काय घेतलंय. अगं रमा, सगळं घेतलंय, मला दाखवलंय, पण तू स्वतःसाठी काय घेतलंय. अहो दाखवलं की, म्हटले की एक ड्रेस घेतलाय म्हणून, पण मी तुमच्यासाठी काय घेतले माहितीये का तुम्हाला, अगदी स्पेशल आहे. अगं काय, दाखव की मग. रमा अक्षय जवळ जाते, तिथे बसते आणि एक बॅग मधून टेडी काढते. हे बघा, हे घेतलंय. अस्वल. अस्वल कशासाठी. अहो मला याच्यासोबत खेळायला कोणीतरी आणायचंय. अगं मग अर्थाला दे की, अर्थ खेळेल की तिच्यासोबत. अर्थासोबत खेळायला सुद्धा मला कोणीतरी आणायचंय. असं जेव्हा परत रमा म्हणते तेव्हा अक्षय रमाकडे बघतो आणि रमाला नेमकी काय म्हणायचंय, काय सुचवायचंय, काय सांगायचंय अक्षयच्या लक्षात येतं. रमाला राग येतो. का हो, तुम्हाला कसं कळत नाहीये. आणि उठून जायला लागते. अक्षय जातो आणि तिला जवळ घेतो. ती अशी कोपऱ्याने त्याला लोटते आणि लांब जायला लागते. परत तिला जवळ घेतो. काय ग, आता तर म्हटलीस ना याच्याशी खेळायला कुणीतरी हवंय, कुणीतरी खेळायला आणा. आणि जेव्हा मी तुला जवळ घेतोय, तुला काय म्हणायचंय समजून घेतोय, तर मला असं कोपऱ्याने लांब लोटते होय ग. का ग असं करतेय. असं जर केलं तू रमा, त्याच्याशी खेळायला कोणी कसं येणार सांग बरं मला. आणि खूप प्रेमाने अक्षयने रमाला जवळ घेतलेलं असतं. आणि रमा आणि अक्षय खूप जवळ आलेले असतात, एकमेकांमध्ये आता मग्न व्हायला लागलेले असतात. तेवढ्यात मात्र सीमा दारावर येते आणि दार उघडून सीमा बघते तर काय, समोर तिला अक्षय आणि रमा खूप जवळ आलेले दिसतात. जेव्हा सीमा बघते तेव्हा सीमाला इतकं ऑकवर्ड फील होतं. सॉरी, खरंच मी दरवाजा नॉक करून यायला हवं होतं. दोघं पटकन बाजूला होतात. रमाला असते आणि बाहेर निघून गेलेली असते. अक्षय तिथं स्टेडी घेऊन इकडे तिकडे करतो. त्यालाही काय करू आणि काय नाही असं होतं. पण आता आईसमोर नेमकी काय करणार, तेव्हा अक्षय तिथे थांबतो आणि रमा मात्र पटकन निघून गेलेली असते. सीमा म्हणते, मी जेव्हा माहीला अक्षयच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला, रमाची जागा घेण्यासाठी मी तिला परमिशन दिली, पण हे काही होणार आहे हे माझ्या डोक्यातच नाही आलं. आणि या गोष्टीचा इतक्या बारकाईने मी विचारच केलेला नव्हता. या दोघांना जर जवळ यायचं असेल तर या दोघांचं रीतसर लग्न व्हायला हवं. एकदा काय त्यांनी 7 फेरे घेतले की सगळं काही करायला, वागायला, संसार करायला हे मोकळे झाले. आणि आता मी नेमकी काय करू म्हणजे यांना सगळं काही करायला परमिशन रीतसर मिळेल. आता सीमा बिचारी अक्षयकडे बघते आणि विचार करायला लागलेली असते. तिच्या पुढे मोठा प्रश्न पडलेला असतो. सीमाला कुठेतरी भीती वाटते. माहीचा जर उद्या विचार बदलला तर सगळा संसार मोडून ती अशीच निघून जाणार, कशाचाही विचार करणार नाही. त्यासाठी किमान देवापुढे तिने 7 फेरे जरी घेतले तर एक बंधन निर्माण होईल आणि बंधनात अडकली की परत बाहेर जाण्याचा विचार येणार नाही, ती संसारात मग्न होऊन जाणार. त्यामुळे मला काहीतरी करायलाच लागणार आहे. आता सीमाच्या डोक्यात पक्क झालेलं असतं, अक्षयचं आणि रमाचं काहीतरी करायलाच लागणार आहे. ती बिचारी विचार करत असते. अक्षय आता मस्तपैकी तयार झालेला असतो आणि आता रमाच्या बेडरूम मध्ये जाणार, अगदी तयारीत असतो. सीमा लगेच येते, अक्षय, अरे ऐक ना, काय गाई, आता उशीर झालाय, मला झोपायचंय. अरे जा झोपायला, पण तुला माहितीये का अर्था खूप त्रास देते आणि इतका हट्ट करते ना ती अर्था. काय गाई, काय हवंय तिला. अरे रमा काकूच्या रूम मध्ये झोपायचंय, रमा काकू जवळच झोपायचंय. काय म्हटलीस तू. अरे हो ना, तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतीये. अर्था इतका हट्ट करतीये की मला रमा काकू जवळच झोपायचंय. त्यामुळे तिला आजच्या दिवस रमाजवळ झोपू दे ना अक्षय. काय म्हटलीस आई तू. अरे हो, तुझे ऐकलंय ना अक्षय, तेच म्हटलीये मी. अक्षय तुला चालणार आहे ना. आणि मला असं वाटतं की हरकत नाहीये रे, आई विना पोर येणार रे, तिला आई नाही ना, मग एक मायेचा स्पर्श मिळाला आई वडिलांचा तर किती सुखावेल ती. आणि तिलाही बरं वाटणार ना, आपला हट्ट कोणीतरी पुरवतंय, आई वडिलांसारखी कोणीतरी लाड करतंय. तुला काही हरकत आहे का. नाही ग, कसल्या हरकत आई, मला चालणार आहे. तुला माहितीये का, रमा सुद्धा बाळाविना आई आहे, हे तुला कळत नाहीये का आई. अक्षयला भयंकर राग आलेला असतो, पण सीमा पुढे आणि अर्था पुढे त्याला काहीही बोलता येत नाही. अक्षय अगदी रागावलेला असतो, सीमाला काय दाखवत नाही आणि बेडरूम मध्ये तो निघून गेलेला असतो. बरं झालं बाबा, अर्था आहे दोघांच्या मध्ये झोपायला, नाही तर मला काय टेन्शन आलं होतं आणि काहीही सुचत नव्हतं. ऐन वेळेला अर्था सुचली म्हणून बघ सगळं काही आता व्यवस्थित होणार आहे. सीमाचं थोडं तरी टेन्शन आता नॉर्मल झालेलं असतं. रमा बिचारी त्या टेडी पेअरला घेऊन निवांत बसलेली असते बेडवर. अक्षय येतो आणि चिडचिड करतो, राग करतो. काय रे, ही चादर व्यवस्थित का नाहीये, तुला करता आली नाही का ही चादर, हे काय, ही कुठली पद्धत आहे. अहो काय झालंय, स्वतःच्या हाताने तो चादर नीट करायला लागलेला असतो. रमा म्हणते, काय कारण आहे ह्या चिडचिडीचं, नेमकी असं काय झालंय की इतका तंबोरा फुगलाय आणि एवढी चिडचिड चालू आहे. अगं येते ना ती, अगं ती येते ना. कोण येते, काय म्हणताय तुम्ही. अर्थ येते ना आपल्या दोघांच्या मध्ये झोपायला. अरे वा, येऊ दे की मग, छानच आहे. खरंच मला खूप छान वाटणार या. छान वाटणार म्हणजे काय, ती जर म्हटली रोज मला रमा काकू जवळ झोपायचंय तर काय करायचं, तुला काही कळतंय का. अहो मग असू दे की, चांगलीच गोष्ट आहे ना.
आणि हे बघ, ती जर रात्रभर जागी राहिली ना तर झोपायचं खोबरं होऊन जाणार. आणि हे बघ, हे देऊ नको तिला खेळायला. हे जर बघितलं ना, रात्रभर त्याच्यावर खेळत बसणार आणि मांडे घालून आपल्याला दोघांनाही तिच्या जवळ बसायला लागणार. त्यामुळे बाई, तिला झोपू दे ग. अहो हो, नाही देणार मी तिला, पण खूप छान वाटणार आहे ती माझ्याजवळ झोपणार आहे. अक्षयला इतका राग येत असतो मगाशी सीमाचा आणि आता रमाचा, कारण अर्थ येते म्हणून रमावर काही परिणाम झालेला नसतो, तिला खूप आनंद झालेला असतो. अक्षयचं मात्र तीळ पापड होतं. आता एक दिवस कळ काढायला लागणार आहे का हो? एवढ्याशा मुलींनी तुम्हाला असं काय त्रास होणार आहे? कळ काढायला लागणार आहे म्हणताय? अरे येऊ दे की, छानच गोष्ट आहे आणि मला खरंच आनंद होतो या. तुम्ही उगाच चिडचिड करू नका. चिडचिड करू नको म्हणजे हे कशाला आणलंय? याच्यासोबत खेळायला कुणीतरी कसं येणार मग? ती आपल्या दोघांच्या मध्ये. अरे ठीक आहे ना, का चिडचिड करताय तुम्ही? एवढं गंमत केली मी आणि ती आपली एकच दिवस येते ना झोपायला, मग काय एवढं टेन्शन घेताय? लहान आहे हो, आणि तिची आई जर असती तर आपल्याजवळ झोपण्याचा हट्ट केला असता का तिने? प्लीज तुम्ही चिडचिड करू नका. त्या लेकराचं मन आहे ना, तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि प्लीज रिलॅक्स, अजिबात चिडचिड करू नका. अक्षयला खरंच राग आलेला असतो, पण त्या निरागस जीवाचा विचार करतो आणि अक्षय थोडा आता नॉर्मल झालेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मस्त सीमा भाजी निवडत बसलेली असते गार्डनमध्ये आणि अनंत ड्रॉइंग करत असतो. ही बडबड 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 करत असते आणि पुटपुट पुटपुट. काय गाय, काय चाललंय तुझं? अरे अनंत, तू ऐकत नाहीये ना म्हणून मी एकटीच पुटपुट. अगं पण तू का पुटपुट करते आई? अरे या माहीचं आणि अक्षयचं लग्न लवकरात लवकर लावून द्यायला हवंय, नाही सगळा गोंधळ होऊन जाणार. गोंधळ होऊन जाणार म्हणजे काय? अरे तुला कळतंय का, ते दोघंही ना एकत्र यायच्या आधी आपण त्यांचं लग्न लावलं पाहिजे. नंतर जर ही माही काही म्हणाली किंवा आवाज करून जर उठली तर आपण काय करणार आहे? आपल्याकडे काही पर्याय का? ए आई, उगाच चिडचिड करू नको आणि टेन्शन घेऊ नका त्या माहीचं. ती माही काय लहान नाहीये, स्वतःच्या मर्जीने इथे राहते आणि सगळं स्वतःच्या मर्जीने चाललंय. जे काय होणार आहे तेही त्यामध्ये तिचीही मर्जी असणार आहे. त्यामुळे एकटा अक्षयला दोष देता येणार नाहीये. आणि नवरा बायको आहे म्हटल्यावर नवरा बायको सारखेच वागणार ते. तू का चिडचिड करते आणि कसलंही टेन्शन घेतेय यार? अनंत, हे नॉर्मल गोष्ट नाहीये. एक आई म्हणून काळजी वाटणं साहजिकच आहे आणि मला जे टेन्शन आलंय ना ते योग्य आहे. त्यामुळे उगाच तू रिलॅक्स आहे असं काही भासवू नकोस मला. तू उगाच लोड घेऊ नको आणि मलाही टेन्शन देऊ नको. अनंत, तुला कळतंय का, कुशल नॉर्मल बोलतोय तू. अरे जोपर्यंत दोघांचे लग्न होत नाही ना तोपर्यंत दोघांना वेगळं ठेवण्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करायला लागणार आहे. काही झालं तरी अक्षय आणि माही एकत्र आले नाही पाहिजे, यासाठी काहीतरी सुचवणारे. काय ते ड्रॉइंग करत बसलाय तू? आणि हे बघ, तुला कळतंय का, लवकरात लवकर गुरुजींना भेटायचं आणि लग्नाची तारीख काढायची. एकदा काही लग्न झालं ना बाबा, मी बिनधास्त होणार. नाही तर किती दिवस त्यांच्याकडे लक्ष ठेवत बसू मी? तोपर्यंत मात्र ते एकत्र येणार नाही, यासाठी काहीतरी आयडिया कर अनंत. आणि प्लीज मला मदत कर रे, माझी चिडचिड होती आणि मला टेन्शन येतंय रे. तितक्यात तिथे नैना आलेली असती आणि नैना लांबूनच ओरडते, अगं बाई नैना, बरं झाली तू आलीस. खरंच खरंच माझं खूप मोठं काम आणि मला कामात मदत करणारी तू, खरंच मला एक आधार मिळालाय. नैना चालतच असते, बॅग बिग ती प्रवास करून आलेलीच असते, दमलेली असते. कसा प्रवास झाला, काय झाला, लेट कसं, इतके प्रश्न विचारते ही सीमा. एक सेकंदात तिला भरपूर काही प्रश्न विचारू मोकळी होते. आई आई, अगं शांत बस, तिला येऊ दे, निदान श्वास तरी घेऊ दे. कसला प्रश्नाचा भडामार करते? ए अनंत, गब्बस, तुला काही कळत नाही, लहान आहेस ना तू जरा शांत बस. आई यार, मी लहान आहे? कुठल्या अँगल लिहिला लहान दिसतोय मी आणि मला कुशल लहान? नाही ना, खरंच तू आली, मला खूप आनंद झाला. इतका मोठा प्रॉब्लेम झाला. काय झालंय, काही कळेल का मला? अगं ती माही आहे ना, माही पूर्णपैकी रमा झालीये, अशी परफेक्ट रमा झाली. अहो मग तुम्हाला हेच बायका हवं होतं ना, मग एवढं काय काकू टेन्शन घेताय? अगं बाई, मला ते हवं होतं पण आता नकोय, तेही व्हायला लागलंय. म्हणजे काय? नाही ना, दुसरंच टेन्शन आलंय आणि त्या टेन्शनमधून फक्त तू आणि तूच मला मार्ग काढू. मला निवांत सांगता का तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला काहीतरी करू शकते किंवा काहीतरी सल्ला देऊ शकते. मी सांगतो को नाही ना तुला, आईचा गोंधळ उडालाय, कारण अक्षय आणि माहीचं अजून लग्न झालेलं नाहीये आणि लग्न व्हायच्या आधी ते जर एकत्र आले तर नेमकी काय करायचं हा प्रश्न आईला पडलाय. म्हणून आई चिडचिड करते, कळालंय तुला? आणि आई जुन्या विचारांच्या पडल्या, त्यामुळे आईंना ही गोष्ट पटतच नाहीये, लग्नाच्या आधी दोघांनी एकत्र येणं. ए शांत बस जरा, जुने विचार नवीन विचार असं काही नसतं. नियम अटी सगळ्यांना सारख्याच लागू आहे आणि काहीतरी आहे ते मान्य करायला लागणारे रीतिरिवाज आपल्याला. जुने विचार असं काही नाहीये, लग्न झालं म्हणजे रितसर परमिशन मिळते, एवढंच काय मला म्हणायचंय. त्यामुळे अनंत उगाच मला इकडे अक्षय आलेला असतो आणि रमाने त्याच्या आवडीची फेवरेट कॉफी बनवलेली असते आणि कॉफी इतकी सुंदर असते. वाव, खरंच थँक्स रमा, मला खरंच गरज होती याची. पण हे बघ, मला थकून चालणार नाहीये ना ग. रमा आता गालातल्या गालात हसायला लागते. तिच्याकडे बघतो आणि तिला असं जवळ ओढतो, तीही त्याच्या जवळ असते.
अगं किती दिवस आपण लांब होतो एकमेकांपासून, म्हणून मला थकून चालणार नाहीये, मला फ्रेशच राहायचंय. हसत असते आणि जवळ येण्याचा प्रयत्न करतात. तितक्यात तिथे नैना आलेली असते रमा रमा करत. आणि रमा जेव्हा नैनाला बघते पटकन अक्षय जवळून उठते आणि तिच्या गळ्यात जाऊन पडते. अक्षयला इतका राग येतो की बस. अक्षय म्हणतो, काय चाललंय ग तुझं नैना, कधीही येते कधीही जाते, होतीच कुठे तू. अरे अक्षय, ते हसायला लागते, माझ्या लेकाला भेटायला गेली होती रे मी. अक्षय म्हणतो, अच्छा ठीक आहे ठीक आहे. इकडे माही अक्षयच्या फोटोकडे बघत असते आणि त्याच्या फोटोवरून हात फिरवत असते. त्याच्या खूप प्रेमात असते ती, त्याच्याकडे जाऊ शकत नाही, निदान त्याच्या फोटोला स्पर्श करून फिलिंग तर घेऊ शकते, म्हणून माही त्याच्या फोटोला हात फिरवत तिथे बसलेली असते. तिथे नील येतो आणि नील म्हणतो, तुला जे या घरात राहायचं असेल ना तर हा फोटो काढून टाकायचा. ए नील, हा फोटो काढणार नाही, उगाच मला शहाणपणा शिकवायला जाऊ नको. नील म्हणतो, नको काढू, तुला नाही जमणार, मला जमतंय की. तो येतो, माहीला ढकलून देतो आणि तो फोटो घेऊन आता फोटो लगेच जाळायला लागलेला असतो. मी खूप चांगला आहे ग, पण कधी कधी मला वाईट सुद्धा व्हायला लागतं. इकडे मात्र सगळा गोंधळच असतो. रमाला बेडरूम मध्ये जायचं असतं, सगळं आवडते घाईघाईने आता बेडरूम मध्ये चाललेली असते. तितक्यात तिथे ठरल्याप्रमाणे नैना येते. अगं रमा थांब की, माझ्याशी बोल की, मला किती तुझ्याशी बोलायचंय. आणि लगेच अक्षय दार उघडतो आणि म्हणतो, रमा अगं किती वाजले, येतीस ना. अहो हो, मी यायलाच निघाली होती, पण नैनाला माझ्याशी काहीतरी बोलायचंय. तिचं बोलून झालं की मी लगेच येते, तोपर्यंत तुम्ही झोपा. नैना म्हणते, माही तू ठीक आहेस ना ग. ती म्हणते, हो, आणि खरंच थँक्यू, तुझ्यामुळे मला हे घर मिळालं आणि सीमा काकूने इथे राहण्याचा मला अधिकार दिला. सगळं काही झालंय ते तुझ्यामुळे. आणि माही तू खरोखर रमा झाली असा, खरंच गोड वागतीयस तू. रमा आता मनातल्या मनात विचार करते, मी नसताना माहीने या घराला सावरलंय आणि सगळं काही पॉझिटिव्ह आणि चांगलंच केलंय. सगळ्या गोष्टी जुळवण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे माही सुद्धा ग्रेटच आहे आणि तिने सुद्धा माणसं जोडण्याचा प्रयत्न केला. नैना तितक्यात म्हणते, अगं माझ्यासाठी थोडा चहा टाक की. ती म्हणते, काय चहा, हो चहा टाक माझ्यासाठी थोडासा. नैना मुद्दाम टाइमपास करत असते आणि अक्षयच्या रूममध्ये तिने जाऊ नये किंवा उशिरा जावं, तोपर्यंत अक्षय झोपी गेलेला राहील, हा त्यांचा प्लॅन असतो आणि नैना बरोबर तशीच वागत असते. रमा म्हणते, आता चहा जर टाकला नाही तर हिला वाईट वाटणार आणि आत गेले नाही तर अक्षय चिडणार, पण जाते आता. हिला काहीतरी बोलायचंय म्हटल्यावर हिला चहा तर द्यायलाच हवा ना. आणि बिचारी नाराज होऊन चहा टाकायला गेलेली असते नैनासाठी. रमा कुठे आतमध्ये जाते किचनमध्ये, तर लगेच सीमा बाहेर येते आणि सीमा हिला म्हणते, डन. ती म्हणते, डन, आता व्यवस्थित आहे. ती म्हणते, मी आहे आतमध्ये. ही म्हणते, मी सांभाळून घेते, तुम्ही काळजी करू नका. नील म्हणतो, माही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे प्रेम वगैरे हे सगळे काही नाटकं आहे ना घराच्या बाहेर ठेवायची, कारण हे घर माझं आहे आणि या घरात मला जे आवडेल, मला जे हवंय तसंच झालं पाहिजे, कळतंय का तुला. माही म्हणते, नील तुला कुठल्या अँगलने वाटतंय की हे घर तुझं आहे, तू या घरामध्ये पॅरासाइट सारखा राहतोय, कळतंय का तुला. आता नील लगेच हसायला लागलेला असतो. अगं माही, मी नाहीये पॅरासाइट, तू पॅरासाइट आहे या घरामध्ये, एक गोष्ट विसरतीये का तू. तुझ्या मॉमच्या बिझनेस मधला 50% पार्टनर आहे मी, त्यामुळे हे घर सुद्धा अर्ध माझं आहे, कळालं तुला. ए नील, फोटो तर जाळला ठीक आहे, घरातूनही काढशील, पण अक्षय माझ्या मनात आहे, त्याचं काय करशील. आता मनातून अक्षयला कसं काढून घेणार तू. नीलला इतका राग आलेला असतो माहीच्या या वागण्याचा आणि ह्या वाक्याचा. माही इतकं प्रेम करत असते त्या अक्षयवर की बस, नीलने फोटो जाळलाय, ते फोटोची राग घेते, पाण्यामध्ये टाकून ज्यूस करून ती राग पिऊन घेतलेली असते. नीलला हे सगळं बघून इतकी तळपायाच्या मस्तकात जाते, तो फक्त रागाने माहीकडे बघतच थांबलेला असतो. इकडे मात्र नैना चहा पित असते आणि निवांत गप्पा मारत असते. जितका टाइमपास करता येईल तितका टाइमपास करायचा असतो आणि एकदा वेळ निघून गेली की मग झालं, आपलं काम झालं किंवा आपण सक्सेस झालो, असं सीमाचं आणि नैनाचं ठरलेलं असतं. त्या प्लॅनिंगनुसार त्यांचं चाललेलं असतं. नैना इकडच्या तिकडच्या गप्पा मारते आणि मस्त रमाला तिथेच गुंतवून ठेवलेलं असतं. नैना म्हणते, अगं आमच्या कोकणात यावेळेला आंबेच नाही, काजू होते पण वजन झालं, मी आणायचे कसणार म्हणून मी आणलेच नाही. पण हे मला काय म्हणायचंय रमा, आपण जायचं का ग कोकणात फिरायला. अगं इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे आमचं कोकण की बस, अगदी प्रेमात पडताल आमच्या कोकणच्या तुम्ही, या की आपण सगळे जाऊया मस्त. नैना इतक्या साऱ्या गप्पा मारत असते, इतकं छान छान तिला कोकणाविषयी सांगत असते. रमाचं कशात काहीही लक्ष नसतं, ती फॉर्मॅलिटी म्हणून फक्त नैनाच्या समोर बसलेली असते. सगळं लक्ष अक्षयवर असतं, कारण अक्षय गेल्यावर चिडचिड करणार आणि नको ते होणार, म्हणून हिला पुढचा धाक पडलेला असतो. ही सगळं अक्षयचाच विचार करत असते. नैना मात्र इकडचं इकडचं तिकडचं काहीतरी बोलते आणि वेळ मारून नेत असते. अक्षय आवाज द्यायला लागलेला असतो, रमा ए रमा.
नैना लगेच नाराज होते आणि मुद्दाम तिच्यापुढे तोंड पाडते. जा बाई, तुला जायचं तर तुझ्या नवऱ्याने बोलवलंय तुला, आणि त्याने बोलवलंय म्हटल्यावर तुला तर जायलाच लागणार आहे. माझं काय, आपलं खूप दिवसातून भेटले ना, मग असं वाटलं गप्पा माराव्या, मनातलं सगळं काही साठलंय ते तुला सांगावं. आणि तू अशी बोलली ना की मला वेगळीच फिलिंग आणि एक वेगळाच आधार येतो ग, म्हणून तुझ्याशी बोलावं. मैत्रीण आहेस ना ग तू. पण जाऊ दे बाई, तुला तुझ्या नवऱ्याकडे जायचंय ना, जा बाई, जा रमा, जा. मी काय आपलं ऍडजस्ट करील आणि स्वतःच्या मनाचीही समजूत काढेल. तू जा ना ग रमा, प्लीज, तुला बोलवतोय ना अक्षय. नाही ना, नाटक केलेलं असतं, इमोशनल व्हायचं आणि बरोबर सक्सेस झालेलं असतं. रमा म्हणते, असं काय करतेय, बोल बोल. नाही ना, मी ऐकतेय ना, मला जायचं नाहीये बेडरूम मध्ये. मी तू काय बोलतेय ना ते ऐकते, तू बोल, मी मन लावून ऐकतेय. नाही ना म्हणते, थांबणारच का तू, मग अजून एक कप चहा आण. अगं हात संपव. अगं माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी. आपण खूप काही बोलू, खूप काही, इतक्या गप्पा मारायच्या तुझ्यासोबत की बस. आणि थोडे बिस्किट सुद्धा आण, आपण बिस्किट खाऊ आणि मस्त गप्पा मारूया. आता परत नाराज होऊन ती चहा बनवायला गेलेली असते, अक्षयच्या रूमकडे बघते आणि ती आता किचन मध्ये चाललेली असते. नैनाला हे सगळं कळत असतं, पण तिला सगळं काही थांबवायचं असतं म्हणून बिचारी अशी वागत असते. जोपर्यंत रमा चहा बनवायला गेली, लगेच सीमा दरवाजा उघडून बाहेर येते आणि हिला परत म्हणते व्यवस्थित. ही म्हणते, हो काळजी करू नका. सीमाचं आतमध्ये काही लक्ष लागत नसतं, सीमा यांच्यावरच लक्ष ठेवून असते. दरवाजामध्येच उभी असते ती. थोडीशी रमा हल्ली की लगेच तिला इशारा करायला बाहेर येत असते. रमा म्हणते, बिस्किट आणले असते नाही ना, पण बिस्किटच संपले. असू दे ग. आणि इतक्या गप्पा मारायला लागलेली असती नैनाला गप्पा मारण्याचा कंटाळा नाही आणि अगदी परफेक्ट काम तिला सीमाने दिलेलं असतं. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तिने बरोबर रमाला तिच्याजवळ थांबवून ठेवलेलं असतं. इकडे माहीने ते जळालेले फोटोची राग घेतलेली असते आणि ती उगाळून प्यायलेली असते. ती सगळं पिऊन घेते. आता नील मात्र तिच्यावर हसायला लागलेला असतो. वाव माही, खरं प्रेम. वाव, खऱ्या प्रेमात माणसं काय काय करतात. आणि तू बघ की, अक्षयला उगाळूनच प्यायली. अगं तुझ्या मनात अक्षय, अक्षयच्या मनात रमा आहे. माही लक्षात येते का, अक्षयच्या मनात माही कुठेही नाही, रमा आणि रमाचे. त्यामुळे हे सगळं कशासाठी करतेय तू. काहीही केलंस तरी तुला अक्षय मिळणार नाहीये, त्याला फक्त रमा आणि रमाच हवीये. एक चान्स होता ग तुला माही, रमा बनण्याचा आणि अक्षयच्या जवळ जाण्याचा. पण मनाचा मोठेपणा, महान व्यक्ती तू, महानपण दाखवायला गेली आणि स्वतःच्या प्रेमाला मुकलीस. तू जर रमाला तिथे जाऊ दिलं नसतं, तू आज अक्षयची बायको म्हणून तिथे संसार करत असती आणि थाटात मिरवली असती. पण नाही, मोठेपणा करायला गेली ना, स्वतःची जागा सोडलीस. आता नो चान्स, काहीही होणार नाही माही. किती प्रयत्न केला तरी अक्षय तुला मिळणार नाही. इकडे मात्र नैनाने इकडे रमाला इतकं पकवलेलं असतं की बस, चहा पिऊन तर गप्पा मारलेलेच असतात. आता डायनिंग टेबल सोडलेला असतो आणि सोफ्यावर निवांत बसलेले असतात गप्पा मारत. आणि तिच्या मुलाच्या शाळेचं, बोर्डिंग स्कूलचं सगळं काही नैना सांगत असते. आता देहरादूनला तिचा मुलगा त्या हॉस्टेलला असतो. त्या हॉस्टेलचे टीचर मिस अँड मिसेस, दोघेही टीचर असतात. मिस्टर अँड मिसेस दोघंही नवरा बायको टीचर असतात आणि त्यांच्याबद्दल काय घडलं हे नैना सांगायला लागलेली असते. एकमेकांच्या विरुद्ध राहत असतात, एकाच रूम मध्ये राहतात, जास्ती काही बोलत नाही. आणि एक दिवस ना त्या प्रोफेसरचा ऍक्सिडेंट होतो. आता रमा म्हणते, नैना एक मिनिट, पुढे भूतभीत येणार नाहीये ना, भूतभीत येणार असेल तर मला सांगा. मी काय सांगते ऐकतीच का रमा जरा, कसलं भूत वगैरे लगेच. ते प्रोफेसरचा अपघात झाला, भयानक अपघात झाला आणि त्याची बायको एकटी पडली आणि तो जागच्या जागी गेला. सगळं काही संपलं. इतकी रंगवून स्टोरी सांगत असते. लहान मुलाला नादी लावण्यासाठी आपण कसं काही ना काही बोलतो, तशी नैना आता रमाला थांबवून ठेवण्यासाठी काहीही स्टोऱ्या बनवत असते आणि तिला थांबवून ठेवायचा प्रयत्न करत असते. आता नैना गोष्ट सांगत सांगत भूताच्या गोष्टीपर्यंत आलेली असते. अगं एका महिन्यात ती विसरली आणि काम करायला लागली. आणि काम करत करत एक दिवस ती खुर्चीवर बसली तर त्या प्रोफेसरची खुर्ची आपोआप हलायला लागली. इकडे मात्र रमा घाबरलेली असते आणि नैनाची स्टोरी चांगलेलीच रंगलेली असते. नैना लगेच म्हणते, त्या खुर्चीतून आवाज यायला लागला, कर कर. नैना शांत बस ग, दुसऱ्या गोष्टी नाही का, भूताकुताच्या गोष्टी सांगतेय. 1000 गोष्टी असतील तुझ्याकडे, हे भूताचं वगैरे काही सांगू नका. कर कर, काहीही सांगू नको, काहीतरी वेगळं सांग, नाही तर सांगूच नको, मी झोपायला चालली. दुसऱ्या गोष्टी असेल तर ठीक आहे. रमा इतकी घाबरलेली असते आणि ती घाबरल्यामुळे चिडते आणि आता नैनावर चिडून ती म्हणते, काहीतरी वेगळं असेल तर सांग, भूताभीताचं मला सांगू नका, मला खूप भीती वाटते. नैना तिच्या बोलण्याचा काही परिणाम होत नाही. मुद्दाम तिला भूताचीच गोष्ट तीच कंटिन्यू केलेली असती. अगं तिनेच तिच्या नवऱ्याला मारलं ना, म्हणून त्याचा आत्मा बदला घ्यायला आला होता. बापरे. आणि इकडे नील म्हणतो, असे स्टंट करून तू काय दाखवणार आहे माही, स्वतःला काय साबित करायला जातीयस. हे बघ, आता काय करते ना तू माही, याचा काही एक उपयोग नाहीये. अक्षय तुझा होऊ शकत नाही, त्यामुळे या गोष्टी करू नको ज्या गोष्टींचा उपयोग नाहीये, कळालं तुला. माही मनातल्या मनात म्हणते,
अरे नील, तुझाही उपयोग कुठे? तुझ्या प्रेमाचा तरी काय उपयोग उरलाय? आता फक्त अक्षय माझ्या मनात आहे आणि अक्षयला मनातून तू काढू शकत नाही. अक्षय मला दिसला ना तरी पुरेसा आहे, तो मिळायलाच पाहिजे. आता अट्टहास नाहीये माझा. आणि ती आता अक्षयच्या प्रेमामध्ये मग्न झालेली असते आणि अक्षयचा विचार करत एकटक बघायला लागलेली असते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण थोडक्यात बघूया. रमा खूप उशिराने अक्षयच्या रूम मध्ये आलेली असती, त्यामुळे अक्षय आता चिडचिड करायला लागतो. ही काही वेळ आहे की यायची? कुशल गप्पा मारत बसली. तुम्हाला दिवस उगवला होता की रात्र झाली होती? अक्षय तिच्यावर चिडतो आणि झोपी गेलेले असतात. इकडे नैनाला सीमा म्हणते, अगं मी एक शक्कल लढवली आहे. जसे काय ते जवळ यायला लागतील तर रूम मध्ये ना अलाराम वाजायला सुरुवात होणार आणि कुठून वाजतोय कुणालाही काही कळणार नाही. हे विचारी झोपायचा प्रयत्न करतच असतात. तितक्यात लगेच अलाराम वाजायला सुरुवात होतो. अगं रमा, अलाराम बंद कर. अक्षय चिडतो आणि उठतो. अहो मी लावलाच नाहीये, तुम्ही का चिडचिड करताय? आणि नेमकी कुठे वाजतोय, कुणाचा फोन वाजतो? दोघांचेही फोन चेक करता, कुणाच्याही फोनमध्ये नसतो. अक्षय इकडे तिकडे शोधतो, म्हणजे त्यांची झोप मोडलेली असते आणि ते एकत्र येण्याचा प्रश्नच नाही. अक्षय आणि रमा एकत्र येऊ नये म्हणून नैना आणि सीमा पुरेपूर प्रयत्न करत असतात. आता बघूया सगळे काही प्रयत्न करून सुद्धा ते एकत्र येतात का आणि सीमा आणि नैना यशस्वी होते का? हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.